आज साखरवाडी येथे बौद्ध समाजाला बुद्धविहारासाठी जागा मिळावी यासाठी या मागणीसाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर फलटण येथे गेले 32 दिवस झालं ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। 32 दिवस झाले आजही आमच्याकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे। काही गैरसमज आमच्यापर्यंत ग्रामपंचायतीने पोहोचवले होते, परंतु ते गैरसमज कुठेतरी दूर होत आहेत कागदोपत्री असं आम्हाला दिसतंय। ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं होतं की त्या जागेचा तुम्ही विषय सोडून द्या, ती जागा पोलीस स्टेशनला किंवा पोलीस क्वार्टर्सला अलॉट केलेली आहे। परंतु आम्ही थोडेसे कागदपत्र काढल्याच्या नंतर थोडा वेळ लागला आम्हाला कागदपत्र हातामध्ये येण्यासाठी, परंतु कागदपत्र काढल्याच्या नंतर त्या जागेची आम्ही माहिती घेतली असता ती जागा पूर्णपणे ही महाराष्ट्र शासनाची आहे। त्या जागेवर कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, रिझर्वेशन नाही असं आमच्या लक्षामध्ये आलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा नवीन प्रस्ताव बनवण्यासाठी सुरुवात केली। 50 पानांचे आम्ही 15 ते 20 सेट असलेले प्रस्ताव 11 मार्च रोजी मंत्रालयात सादर केले, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले, व्हिडिओंना सादर केले, तहसीलदार असतील, प्रांत साहेब असतील, या सर्वांपर्यंत आम्ही ते नवीन प्रस्ताव पाठवलेले आहेत। त्या प्रस्तावामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या जागेची आम्ही मागणी करत आहोत व जे अधिकारी आम्हाला म्हणत होते की ती जागा पोलिसांना अलॉट केलेली आहे, तर असं कुठलंही त्याला कुठलंही असं काही कारण नाही की ती जागा आम्हाला मिळणार नाही। ज्या जागेची आम्ही मागणी करतोय ती जागा पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचीच आहे असं कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे। त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड असतील, जुने फेरफार असतील, सर्व काही आज आंदोलकांच्या हातामध्ये आलेलं आहे आणि त्यामध्ये पूर्णपणे असं दिसतंय की ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे। आज 32वा दिवस झाला तरी सुद्धा शासन असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा इतर संस्था असतील, सगळे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। या माध्यमातून सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की अजूनही आम्ही 1 वर्ष नाही 10 वर्ष सुद्धा इथे आंदोलनाला बसायला तयार आहोत। न्याय प्रणालीवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। जो समाज आहे बौद्ध समाज हा बुद्ध विचारांना मानतो, बाबासाहेबांना मानतो, तो अत्यंत संयमी आहे, परंतु तो समाज जर तीव्र झाला तर तो भल्याभल्यांना पुरून उरणार नाही असं मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो। आमची सरळ मागणी आहे आणि ती सरळ मार्गाने आम्हाला मिळावी अशी आमची सरकारला विनंती आहे। जय भीम। आम्ही आंदोलनाचा आजचा 32वा दिवस आहे आणि आम्हाला न्याय मिळेल त्या दिशेत सुरू आहोत। आम्हाला वारंवार ग्रामपंचायतीकडून फसवणूक झालेली आहे। आम्हाला ग्रामसेवक असं म्हटले की ही जागा पोलीस क्वार्टरला अलॉट केलेली आहे। आम्ही त्याच्याकडून पूर्ण पाठपुरावा करून हे डॉक्युमेंट्स मिळवलेले आहेत आणि याच्यातून असं सिद्ध झालेलं आहे की ही जागा महाराष्ट्र शासनाचीच आहे आणि ही आम्हाला मिळू शकते। हे आम्हाला असं वाटतं की हे आम्हाला हे जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात असल्यामुळे जिल्हाधिकारी आम्हाला देऊ शकतात आणि हा आम्हाला जागा मिळावी। आज 32वा दिवस आहे, 332 दिवस जरी झाले तरी बसायची तयारी आहे या भीमसैनिकांची आणि आम्हाला ही जागा मिळण्याशिवाय आम्ही इथून कसल्याही परिस्थितीत उठणार नाही हे आम्ही तुम्हाला ठोसपणे सांगतो आणि थांबतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। जे साखरवाडीमधील बौद्ध बांधव तसेच आमच्या माता भगिनी असतील त्यांनी जो 10 फेब्रुवारी जो लॉंग मार्च पायी मोर्चा काढल्याबद्दल ते आज 32 दिवस झाले हे फलटण तहसील कार्यालय बाहेर जो ठिय्या आंदोलन करून बसलेले आहेत। आज 32वा दिवस आहे। शासनाने याची दखल घेतलेली नाही, परंतु आम्हाला संविधानावर आणि जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेला आहे त्याच्यावर पूर्णतः विश्वास आहे आणि जोपर्यंत साखरवाडीमधील बौद्ध बांधवांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील। तसेच कामगार संघर्ष संघटना असेल, आझाद समाज पार्टी असेल व इतर संघटना असेल त्यांच्यासोबत पाठीशी ठामपणे राहून ती जागा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। थांबतो। जय भीम। जय भीम।